आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळत आलेलो आहोत आणि आता मला असं वाटतं मी यांना विनंती करते, श्री केशव नांदेडकर आज ते प्रश्नकर्ते आहेत आणि त्यांचं नाव केशव असं असल्यामुळे मला असं वाटतं स्वयं श्रीकृष्ण केशवच आपल्याला प्रश्न विचारणार आहे असं मला मनात आलं आहे. सर, आता आपण कार्यक्रमाची सूत्र हाती घ्यावी आणि आपण आता प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम सुरू करूया. नववा अध्याय याच्या संबंधी थोडीशी माहिती अवेलेबल आहे ती लक्षात घ्यायची आहे. केवळ तुम्ही सगळ्यांसाठी म्हणूनच, कारण फक्त गीता आपण पाठ करतो, त्याच्या पुढे थोडंसं आत जावं असं सुद्धा याच्या कार्यक्रमामध्ये अपेक्षित आहे. तर हा राजविद्या आणि राजगीय योग आहे. त्याचा प्रधान विषय म्हणजे श्लोक क्रमांक 1 ते 6 मध्ये प्रभावासह ज्ञानाचा विषय आहे. श्लोक क्रमांक 7 ते 10 जगाच्या उत्पत्तीचा विषय आहे. श्लोक क्रमांक 11 ते 15 भगवंताचा तिरस्कार करणाऱ्या आसुरी स्वभाव असणाऱ्यांची निंदा आणि दैवी स्वभाव असणाऱ्यांचा भगवत भजनाचा प्रकार असं एकत्रित याच्यामध्ये आहे. श्लोक क्रमांक 16 ते 19 सर्वात्म रूपाने प्रभावयुक्त भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन आहे. 20 ते 25 या श्लोकामध्ये सकाम व निष्काम उपासनेचं फळ दिलेलं आहे आणि 26 ते 34 याच्यात निष्काम भगवत भक्तीचा महिमा. अशा तऱ्हेने अभ्यास करताना गीतेचा आपण पाठांतराबरोबर असं जर का आपण केलं तर आपल्याला ती जास्त चांगली समजेल आणि गीता ही जगली पाहिजे असं जे आपल्या सुरुवातीपासून म्हटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्या दृष्टीने आपला प्रवास सुरू होईल. कारण आत्ता त्याची गरज अशासाठी आहे की आपण आपल्या मुलांना आता या वयातच त्यांना कॉन्व्हेंटमध्ये टाकलं आणि कॉन्व्हेंटमध्ये सुद्धा अगोदर तुम्ही कुंकू लावू नका, बांगड्या घालू नका पासून पूर्णपणे हिंदू धर्म तोडण्याचा सगळे प्रकार आहेत ते संस्कार त्यांच्यावर आहे. आणि सेक्युलर लोक बनत आहेत. सेक्युलर बनणं म्हणजे अगदी फार मोठा आहे आम्ही असं तर सगळं चाललेलं आहे. तर या सगळ्या याच्यामध्ये आपण गीतेच्या यातून सुद्धा म्हणजे जे काही गीतेचा अभ्यास आहे तो अभ्यास या प्रकारे आपण करावा की ज्या प्रकारे आपली संस्कृती पुढे जाईल. आता चैतन्य गटाला चैतन्य गटापासून सुरुवात. आता अध्याय 13वा आहे. हा श्लोक कृतीला 10 गुण आहे आणि हे तिन्ही श्लोक म्हटल्यानंतर पूर्ण तर तुम्हाला 10 गुण मिळतील. मी फक्त प्रश्न सांगणार आहे, बाकी सगळं परीक्षा करणार आहे. परीक्षकांचं मोठं काम आहे इथे. सर्वांची तयारी असं समजते. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते. सर, इंद्रियात वैराग्यम असं सुरुवात आहे. तो श्लोक म्हणा. इंद्रियार्थेषु वैराग्यम मनहंकार एवच जन्ममृत्युजराव्याधि दुःखदोषानुदर्शनम् असक्तिरनभीष्मं पुत्रदारगृहादिषु नित्यैः च समचित्तत्वमिष्टानिष्टोपपत्तिषु मयि चानन्ये योगेन भक्तिरव्यभिचारिणि विविक्तदेशसेवित्वमरतिर्जन संसदि अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् एकज्ञानमिति प्रोक्तमज्ञानैः ततोऽन्यथा. दुसरा अविभक्तं च भूतेषु अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव
भार्यामये चोक्तं समासता मद्भक्ते तद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते. आणि तिसरा क्रियमाणानी सर्वशः. हा त्याच्यामध्ये आहे, हा सुरुवात नाही. प्रकृते क्रियमाणानि प्रकृते क्रियमाणानि प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तदात्मानं अकर्तारं स पश्यति यदा भूतपृथग्भावः मनुपश्यति तत एव च विस्तारब्रह्म सम्पद्यते. प्रेक्षकांना छोटीशी विनंती आहे की बरोबर असेल तर थोडंसं प्रोत्साहन तुम्ही देऊ शकता. संपदा गट आहे. अध्याय 16वा अध्याय संबंधामध्ये श्लोक 1 ते 5 फळासह दैव असुरी संपत्तीचे कथन आहे. श्लोक 6 ते 20 असुरी संपत्ती असणाऱ्यांचे लक्षण व त्याच्या अधोगतीचे कथन असं याच्यात सांगितलेलं आहे. 21 ते 24 मध्ये शास्त्रविरुद्ध आचरण टाकण्याची व शास्त्रविहित आचरण करण्याची प्रेरणा अशी या श्लोकांमध्ये एकंदरीत आहे. त्याच्यावरती आता श्लोक पूर्ती चालू आहे आणि काममाश्रित्य इथपासून सुरुवात. काममाश्रित्य दुष्पूरं दन्धमानमयामिता मोहात् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः चिन्तामपरिमेयाञ्च कलयांतामुपाश्रिताः कामोपभोगकरणामेतावदिति निश्चिताः आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसंशयम् इदमद्य लब्धं मम प्राप्स्ये मनोरथम् इदमस्ति यमपि मे भविष्यति पुनर्धनम्. दुसरा तानहं द्विषतः क्रूरां संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजस्रमसुभानासुरीष्वेव योनिषु आसुरी योनिमापन्ना मूढाजन्मनि जन्मनि मामुप्राप्येव कौन्तेय ततो यान्त्यधमापतिं त्रिविधं नरकस्येतद्वारन्नाशनमात्मनः कामक्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्. तस्मात् शास्त्रं प्रमाणं तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्यं कार्यो व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. सौम्यसजीवन श्लोक मया तदमिदं सर्वं मया ततमिदं सर्वै जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न जानन्तेष्वस्थिताः न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरं भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावना यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्र गो महान् तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानि इत्युपधारय. दुसरा चितन्तश्च दृढव्रता
ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम् अहं क्रतुरहैयज्ञस्वधाहमहमौषधं मन्त्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहंभूतं पिता तिसरा ते तम भुक्त्वा सर्वलोकम ते तम भुक्त्वा स्वर्गलोकं ते तं भुक्त्वा क्षीणे पुण्ये वर्गलोकं विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते अनन्याश्चिन्तयन्तो ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्ता प्रणश्यति तदहं भक्त्युपहृतम् अश्नामि प्रयतात्मनः यद्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यद्यपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणं शुभाशुभफलैरेवं मोक्षसे कर्मबन्धनैः सन्न्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपश्यसि समोहं सर्वभूतेषु न मे द्वेष्यस्ति न प्रिया ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् अपि चेदुसुराचारो भजते मामनन्यः साधुरेव समन्तव्यान् सम्यक् व्यवसितो हि सा शीघ्रं भवति धर्मात्मा शाश्वच्छान्तिं निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे द्वेष्यस्ति न प्रति पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्ता प्रणश्यति तदहं भक्त्युपहृतम् अश्नामि प्रयतात्मनः तपाम्यहमहं वर्षं निगृह्णामि सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन त्रैविद्या मां सोमपाभूतपापा यज्ञैरिष्मा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकम् अश्नन्ति दिव्यान् दिवि देवभोगान् ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये स्मर्गलोकं विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते अनन्याश्चिन्तयन्तो ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् येऽप्यन्न देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्ते भक्तिपूर्वकम् ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये स्वर्गलोकं विशन्ति एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते मोघाशामोघकर्माणो मोघज्ञानाविचेतसा राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिता महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता भजन्ति अनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययं सततं कीर्तयन्तो मायतं तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन
एखादा सततम कीर्तयन्तो मां आहे. तर सतत याचा आपण काय अर्थ? सतत म्हणजे नेहमी आपण त्याचं चिंतन केलं पाहिजे. सततम कीर्तयन्तो मां याच्यामध्ये सतत म्हणजे नित्य असा तर एक अर्थ आहे. पण सतत नाम वीणानिकम वाद्यम. वीणानिकम वाद्यम सततम सतत वीणादि वाद्यम त्या वाद्यांसह माझं कीर्तन कार्य सतत लक्षात ठेवायला पाहिजे. छोट्या छोट्या अक्षरांना सुद्धा महत्व आहे. प्रेक्षकांसाठी आता प्रश्न आहे. आणि एक मगाशी श्लोक आलाय तेजम कृत्वा सर्व लोकम विचारत हा जो श्लोक आहे. तर इथे क्षीणे पुण्य मध्य लोकम ते या अनुषंगाने ज्ञानेश्वरीची टीका बघण्यासाठी की पुण्य आणि पाप यांनी स्वर्ग आणि नरक यांची प्राप्ती आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की पुण्याच्या योगाने मनुष्य स्वर्गात जातो हे जरी खरं असलं तरी ते पुण्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज दोन भाग करतात. तो एक पापरूप पुण्य आणि पुण्यरूप पुण्य असं म्हणतात. पापरूप पुण्य आणि पुण्यरूप पुण्य तर ही काय संकल्पना काय आहे? आपण ज्याला पुण्य म्हणतो आहोत जे स्वर्गलोकाच्या कार्यात होणार याला ते पापरूप पुण्य म्हणतात. कारण शेवटी तिथे फलाशा आहे. परंतु पुण्यरूप पुण्य जे आहे ते फक्त मोक्षार्थ किंवा आत्मज्ञानार्थ म्हणून जे काही केलं गेलेलं आहे त्याचंच फक्त पुण्यरूप पुण्य म्हणता येईल. अशी एक कल्पना ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सुंदर मांडलेली ही आमच्या. धन्यवाद सर, तुम्ही खूपच विस्तृत अर्थ सांगितला. ज्ञानेश्वरीची ही टिप्पणी त्याच्याबरोबर आम्हाला ऐकायला मिळाली. आणि खरोखर हे सर्व लक्षात ठेवायला पाहिजे की पापाचे म्हणजे पुण्याचेही दोन प्रकार आहेत हे फार महत्त्वाचं आहे. इथे खूप छान सर. आता एक प्रेक्षकांना प्रश्न आहे मला वाटतं. हो, प्रेक्षकांसाठी पुन्हा 3 श्लोक आहेतच आणि कोणीही सांगायचं आहे. हात वरती करा फक्त. यम यम वापी स्मरण. आणि ती कोण आहे प्रेक्षका आपली छोटी मुलगी आहे. नाही नाही तिला सगळी येते गीता म्हणजे बरं आमची छोटी मुलगी आहे. छान 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 मस्त. एकच आहे ना बक्षीस? ये हे बघ तुला अजून एक बक्षीस आहे. ये श्लोक वापी स्मरण भावन त्याजन तंतमे वैती कौंतेय सदा तरहाव भाविता. असं सेकंड लाईन चुकली. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आपण तुला परत आणखी एक श्लोक म्हणायला सांगूया. चल बस आत्ता बस. म्हणून परत म्हणून हो, परत म्हणा. हा वापी स्मरण भावन त्यजत्यन्ते कलेवरम् तन्तमे वैति कौन्तेय सदा तद्भावभावितः. खूप छान अनुजाताई. त्या अनुजाताई आहेत आणि हा आमच्या सगळ्यात पहिल्या जी स्पर्धा झाली त्यावेळेला या स्पर्धेच्या त्यांनी पहिलं पारितोषिक जिंकलेलं होतं आणि तेव्हापासून ते आमच्याबरोबर असतात, सहभागी असतात. त्यांच्याकडनं आम्हाला नेहमी गट मिळत असतात. ते स्वतः संस्था देतात. विद्यालय मंडळातनं त्यांनी संस्था वर्ग स्वतः घेतला आणि आता स्वतःही संस्था देतात, निरूपण करतात. खूप छान ताई. आता तुम्हाला बक्षीस मी कसं द्यायचं असं मला प्रश्न पडलाय. हां, आमच्यासाठी विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे आम्ही त्यांच्याकडून ऑनलाईन संस्था घेतलेली आहे आणि आता ते आमचं पाठवण तर घेतात ऑनलाईनच. मी नाशिकहून आली आहे पण आता त्यांनी मला कार्यक्रम तिथे पाहुण्याकडे आल्यासाठी मला निमंत्रण केलं. असं लाभ घेतला. खूपच छान. त्यांचा
खूपच मोठा कॉलेज चाललेला आहे सगळा विद्यार्थी वर्ग आणि खूप छान गोष्ट आहे की त्या गीतेचा प्रसार प्रचार जो आपल्याला अपेक्षित आहे त्याचं ते काम फार मोठं करतात. खूप खूप धन्यवाद ताई. काम कसं चाललेलं आहे हे या निमित्ताने आता सगळ्यांच्या पुढे येत आहे की आपण इथे जमलेलो आहे तर ते सुद्धा काय काय काम करतायत घरी. दुसरा श्लोक आहे प्रेक्षकांसाठीच आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. एकदम सोपा, सगळ्यांना माहिती असलेला. तुम्ही नाही चांगलं बात आहे, तुम्ही नाही धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुच्छवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सैन्ये. हा आपला छोटा एक सहभागी आज झालेला आहे आणि त्याचं पण पाठवणे खूप छान आहे. थोड्या वेळाने आपल्याला श्लोक म्हणून दाखवणार आहे. आता आपण त्याला छोटंसं पारितोषिक देऊया. ये आपल्या विशेष पाहुण्यांकडून पारितोषिक स्वीकार करा. खूप खूप छान. शाळेचं नाव त्याची अभिनव विद्यालयामध्ये कितवीत आहेस? चौथीमध्ये आहे. म्हणजे तो 8-9 वर्षाचाच आहे आणि खूप छान तयार आहे. सगळी पाठ आहे गीता, पूर्ण गीता पाठ आहे. चालेल पुढे घेऊया कार्यक्रम आपण. आपल्याला सगळ्यांना माहिती असलेला श्लोक आहे, यत्र योगेश्वर. यत्र योगेश्वर यत्र योगेश्वर कृष्ण तत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतो ध्रुवाणि तिर्मतिर्मम. जरा परीक्षण थोडंसं याच्यावरती बोलतील असं वाटतं. राधिका काही हा भगवद्गीतेतला शेवटचा श्लोक आहे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः. दोन्हीकडे यत्र आहे. तत्र श्री विजय होते ध्रुवा गीते मत्रिमम असं संजय म्हणतो. तर जिथे जिथे म्हणून योगेश्वर श्रीकृष्ण आहेत आणि जिथे जिथे धनुर्धारी पार्थ आहे तिथे तिथे विजय आणि सर्व प्रकारची श्री ही असणारच असा दृढ विश्वास त्याने तिथे व्यक्त केलेला आहे. त्यामुळे जिथे जिथे श्रीकृष्ण आणि अर्जुन आहेत म्हणजेच काय, जिथे जिथे भगवद्गीता आहे तिथे तिथे विजय आहेच, श्री आहेच. श्री म्हणजे फक्त संपत्ती या अर्थाने नाही, श्री याचे खूप सारे अर्थ होऊ शकतात, वेगवेगळ्या प्रकारची संपत्ती. आता हे जे पाठांतर एवढं तुम्ही सगळ्यांनी केलंय ही पाठांतरूपी संपत्तीच आहे. सगळी गीता ही अधीत करणं, एवढं पाठ करणं ही एका प्रकारची संपत्तीच आहे. म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुन आहेत म्हणजे ही संपत्ती आहे. धन्यवाद. पुढचा काळ ओळखा, याला 6 गुण आहे. आणि आता अनर्गळ काळ ओळखायचा, लभंते. कारण पाठांतराचे मार्ग मिळू शकतात, हे बाकीचे जे काही आहेत 1 मिनिट त्यांनाच. भविष्य लक्ष द्यावं नाही. भविष्यकाळ. ठीक आहे, पुढचा प्रश्न घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. 6 गुण आहे म्हणजे 2-2 मार्क आहे. विनश्यती काळ ओळखा. वर्तमान काळ आणि शेवटचा उच्यते.
परीक्षक आपल्याला तुला सांगतो काय त्याचे. हा, सांगा तुम्हाला. वर्तमानकाळ परिभाषा काय आहे व्याकरणाची असं काही सांगशील का? म्हणजे तुला अभ्यास असलं तर सांगते. नववीला आहे. हां, मग याला व्याकरण काय म्हणतात? वर्तमान काळाला व्याकरण काय म्हणतात? ते ठीक आहे, ते काळाबद्दल झालं. लकार कोणता? हां, एक्स्ट्रा प्रश्न आहे. लट आणि विनश्यती असं झालं. हां, विनश्यती असं झालं. असा शब्द होता. मग याचं पद कोणतं आलं? नंतर सांगितलं. पहिल्यांदा तुम्ही भविष्यकाळ असं म्हणाला तर काही वेळा आपण एखाद्या शब्दाचं इंटरप्रिटेशन करताना म्हणजे जर तुम्ही अर्थ बघितला तर त्या अर्थाचं इंटरप्रिटेशन करताना भविष्यकाळासारखं वाटू शकतो. पण आपण स्पेशली हा व्याकरणावरच प्रश्न असल्यामुळे त्याचा जो तिथे अपेक्षित असलेला काळ तो मात्र वर्तमान. माईक समोर घ्या ना मॅडम, माईक घ्या ना समोर. इथे आहे ना. त्यातला निघत नाही ना. मी म्हटलं की बऱ्याचदा स्पष्टीकरण करताना किंवा आपण जर अर्थ बघितला तर अर्थाच्या दृष्टीने एखादं वर्तमान काळातलं म्हणजे झुंजट लकारातलं जर एखादं क्रियापद असेल तर त्याचा अर्थ करताना भविष्य काळासारखा केला जातो बऱ्याचदा अर्थ करताना. पण इथे आपण स्पेशली हा व्याकरणावर आधारित प्रश्न विचारला आहे त्यामुळे त्या दृष्टीने बघायला गेलं तर तो वर्तमान काळ पाहिजे असं मी सांगितलं. छान. आपण जे वाचतो तेव्हा तिथे जो अर्थ अपेक्षित आहे तो अपेक्षित होत आहे डिफरंट. ठीक आहे. सव्यसाची गरज काळ ओळखा. 3 प्रश्न आहेत, 6 गुण आहेत. उपधारे आद्यार्थ. पुढचा विनश्यती. वर्तमान थोडंसं मला बोलायचं होतं. तोच प्रश्न परत राहतो ना. विनश्यती आला ना प्रश्न. नाही, उपधारे त्याच्यानंतर पण विनश्यती. पण पहिल्यांदा झाला ना अन्य गटाला. पहिल्या गटाला तोच प्रश्न. अच्छा, त्यांचंच हे विचारलं. बरोबर. सव्वीसाची गटाचं विचारलं. नाही, अनग गटाला दोन्हीकडे एकच आहे. अनग गटालाही विनश्यती आहे आणि सव्वीसाची गटालाही. इथे जो काही आहे कारण मी मला काही सांगत नाही, इथे जे लिहिलेलं आहे. नमस्कार, मी राघवेंद्र देशपांडे. मी संस्कृत शिक्षक म्हणून चिकित्सामध्ये प्रश्न परीक्षकांना मला विचारायचा आहे. उपधार्य याचा काळ विचारला आणि त्याचं उत्तर आज्ञार्थ. ते आज्ञार्थ खूप आहे मान्य आहे, पण आज्ञार्थ आणि विध्यर्थ हे काळात कसे मोडतात हा माझा प्रश्न आहे. कारण काळ विचारात घेतला तर तो वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. त्यामुळे आज्ञार्थ आणि विध्यर्थाला काळ म्हणता येणार नाही. त्यामुळं मला असं वाटतं की हा प्रश्न चुकीचा आहे. हे ज्याला इंग्लिशमध्ये मोड असं म्हटलं जातं, पोटेन्शियल मोड आणि इम्पेरेटिव्ह मोड. विषय मला परीक्षेला लिहिलं होतं आणि विद्यार्थ्यांचं चुकलेलं असताना दुरुस्त केलं होतं. त्यामुळे तोच प्रश्न दुसरा गटाला विचारून त्याचं मार्ग जर मिळत असेल तर योग्य. जुहोशी काळ ओळखा. भविष्यकाळ. मी आता ठीक आहे. आता शेवटचा उच्चते काळ ओळखा. वर्तमान. हा,
एक शिक्षिका होत्या, आज ते आपल्याकडे आलेले आहेत. पण आज्ञा करणे, विनंती करणे हा जो आहे शब्द तो आपण इम्परेटिव्हमध्ये आपण आज्ञार्थीच वापरतो. त्यामुळे यांना काळ समजायला हरकत नाही असं मला म्हणायचं आहे की आपण आज्ञा करतो, जा तू जा हो, म्हणजे आपण म्हणतो आज्ञा करतो ना, म्हणजे एक प्रकारचं काहीतरी शेवटी क्रियापद आहे, त्यामुळे हे क्रियापद धरायला हरकत नाही असं माझं म्हणणं आहे. खूप धन्यवाद. आणि हे जे काय नवं संस्कृत आणि थोडंसं हे पूर्वीचं संस्कृत ह्याच्यामध्ये हा काहीतरी गोंधळ थोडा होतोय असं वाटतं. हो ते तुझंही म्हणणं बरोबरच आहे. काहीतरी काम कर, दूर कर, कुडू आपण म्हणतोच ना, कुडू गच्छ हे जे आहे हे आपण आज्ञाच करतो ना. त्यामुळे कुडू गच्छ गुरु असं जे आपण वापरतो ते आज्ञा म्हणजे काहीतरी करणे हा प्रकार आहेच. त्यामुळे क्रियापदात धरायला हरकत नाही असं आणि अन्यायवादी आठवण्याचं आहे. इथल्या पहिल्या विद्यार्थी त्या 6वीतला आहे, तो 9वीतला आहे आणि त्याला मॅडम आहेत त्या स्वतः संस्कृतची संस्था देतात. त्या त्यांच्या मुलांना घेऊन आल्या. असा जर इथे अनुभव आला तर पुढच्या वेळेला मी म्हणते अन्याय मी तिथे बसते असते तर मी सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करेन. ठीक आहे, माझं चुकीचं असतं तर माझं ज्ञान इतकं अनुभवी आहे. आणि जसं म्हणले अन्याय वगैरे शब्द वापरू नका, पण कृष्णाने अभिमन्यू अर्जुनावर अन्याय झाला म्हणूनच नाही दिला असं बरोबर आहे की या मुलांना या पद्धतीने असा विचार येऊ नये मला, म्हणून मी सांगितलं. बाकी मंथन आहे हे मलाही मान्य आहे. मी हात जोडून माफी मागतो, त्यापुढे मी काही मला असं काही नाही. एक मिनिट आपले अध्यक्ष बोलताय. सांगू शकते की आता जे सगळे मुद्दे उपस्थित होत आहेत त्या सगळ्यांचा विचार करून परीक्षक निर्णय देतील याची खात्री बाळगू. आपण चर्चा इथेच थांबू. आपण आता ही चर्चा इथेच थांबवूया आणि पुढे जाऊया. आपल्याला वेळेचं बंधनही पाळायला पाहिजे. आपण हा खरंच खूप मोठा चर्चेचा विषय आहे, पण सगळ्यांनाच बराच प्रश्न पडलेला आहे याच्याबद्दल. आपण ते जास्त जाणून घेऊया. धन्यवाद. चैतन्यगड काळ ओळखा तिष्ठती वर्तमान काळ लट लटार. आता पुढचा प्रश्न तुम्हालाच आहे. प्रवक्ष्यामी आणि तिसरा प्रश्न संपद्यते. सरळ आलेले आहेत काळाचे प्रश्न आणि खूप महत्वाचा प्रश्न होता. काय नवीन चाललाय म्हणून मी काही करतोय. संपदा अनिश्य भविष्यकाळ. दुसरा दास्यामी वर्तमान काळ. ठीक आहे, पुढचा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न आहे यांती वर्तमान काळ. तरी सर्व आलेले आहेत. तुम्ही काही उत्साह तुमचा कमी करू नका. सगळे थांबले. प्रेक्षकांसाठी प्रश्न आहे. एका ओळीत उत्तर द्यायचं आहे. महाभारताआधी रामायण कशावर? सॉरी प्रश्न नाही कळला सर. महाभारत त्याच्या आधी रामायण कशावर? म्हणजे आधी रामायण का आधी महाभारत? तर आधी रामायण झालेलं कशावरून? कशावरून हे अपेक्षित. आधी जे काय झालं असेल ते तुम्हाला जे वाटत असेल ते कशावरून असा प्रश्न आहे. रामायण हे त्रेतायुगात झालेलं आहे आणि महाभारत हे कलियुगात झालेलं आहे. त्रेतायुगात रामायण झालं जे पहिले युग मानलं जातं आणि द्वापार युगामध्ये महाभारत झालं आणि नंतर कलियुगाची सुरुवात कृष्णाच्या मृत्यूपासून झाली. आणखी एकांना उत्तर द्यायचं आहे. महाभारताच्या 10व्या अध्यायामध्ये विभूती योगामध्ये रामाचं वर्णन केलेलं आहे. त्यावरून
हनुमानाचा जेव्हा उल्लेख महाभारतात येतो तेव्हा भीम ते गदेने त्याची शेपूट घालतो तेव्हा त्याचं एक म्हातारा आहे त्याचं वय वाटलेलं आहे. त्या उल्लेखामुळे हनुमान आधी झालेला आहे म्हणजे रामायण आधी झाले असं म्हणायचं. सर आपल्याला बोलायचं दशावतारामध्ये आधी राम आहे मग कृष्ण आहे. दशावतारामध्ये राम आधी कृष्ण हा आठवा त्यामुळे सरळ सरळ आहे दशावतार अगोदर म्हणून रामायण आणि अनेक पुरावे आपल्याला मिळालेले आहेत. नंतर भीमाने कुबेराच्या यक्षांना कधी हरवले. भीमाने यक्षाने त्याला प्रश्न विचारला होता ना, तर भीमाने कुबेराच्या यक्षांना कधी हरवलं, पराभव केला, हरवलं. भीमाने कुबेराच्या यक्षांना कधी हरवले, कधी त्यांचा पराभव केला. कुबेराच्या यक्षांचा भीमाने पराभव केला आहे, तो कधी केला असा महाभारतात उल्लेख आहे आणि त्याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. भीम आणि कुबेराचं यक्ष यांच्यात काही युद्ध झालेलं होतं आणि ते कधी झालं बरोबर ना सर? हा असा प्रश्न आहे. कुठल्या आधारे त्याला आता लिहिणं काही पडलं नाहीये, कारण ते यक्षाने प्रश्न जे काही विचारले होते ते सगळ्यांना विचारले आणि धर्माने त्याचं उत्तर दिलेलं होतं. हे मला माहिती आहे. वनवासात होते पण ते युधिष्ठिर आहे, सगळे बाकी सगळे भाऊ जे आहे ते पराभूत झाले होते. त्यामुळे याचा रेफरन्स काय आहे मला माहिती नाही. म्हणजे ते वनवासात असताना हा प्रसंग झालेला. हा पांडव वनवासात असताना अज्ञातवासात असताना हा प्रसंग झालेला आहे. नाही पण याच्यात भीमाने कुबेराच्या यक्षांना हरवलंय असं झालंय आणि त्या आता जे काही आता चर्चा चाललेली आहे त्याच्यामध्ये धर्मदर्शका शेवटी उत्तर देतो आणि तो म्हणजे यक्ष त्याला मानतो. बाकी कोणालाही त्याची उत्तरं देता येत नाही. पाणी प्यायला म्हणजे ठीक आहे. आता ते हा आपण राहू शकता पेंडिंग आणि नंतर व्यासमुनींबद्दल माहितीची 2 वाक्य. व्यासांच्या माहितीची 2 वाक्य. व्यासोत्तिष्ठं जगत् सर्वं. व्यासोत्तिष्ठं जगत् सर्वं. व्यास ऋषी जे होऊन गेले त्यांच्या ज्यांनी हे सगळं रचलेलं आहे त्यांच्याबद्दलची माहिती अपेक्षित आहे. हा एक म्हणजे त्यांनी सांगितलं सगळ्यांना माहिती आहे पण याच्याशिवाय अजून म्हणजे हे एक 2 वाक्य सांगितले आहेत त्यांनी. त्याच्यातलं एक वाक्य झालं व्यासाचं, कारण जे व्यासांनी सांगितलेलं ते सगळीकडे आहे आणि जे व्यासांनी सांगितलं ते कुठेच नाही या अर्थाने आहे. त्यामुळे जगामध्ये जे जे काही आहे ते सगळं व्यासांनी सांगितलेलं आहे. व्यासस्य वचनद्वयम् परोपकाराः पुण्याय पापाय परिपीडना. तादृशपुराणेषु व्यासस्य वचनं. व्यासेन लिखिता पुराणमुनींमध्ये महाभारत असा संदर्भ मला आठवतो. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 8व्या अध्यायाचं नाव काय? शिक्षकांसाठी आहे. आता आपण मला वाटतं हा गटाला प्रश्न घेऊया. हा प्रश्न झाला आणि शेवटचा प्रश्न आहे ना जरासंध कोण होता? आठव्या अध्यायाचं नाव अक्षय ब्रह्मयोगी. आणि जरासंध कोण होता? जरासंध कोण होता? जी लहान मुलं मागे दिसतात त्यांच्यापैकी जर तुम्हाला माहित असेल तर मला आवडेल. जरासंध कोण होता? जरासंध नाही जे नातं सांगायचं जरासंध त्याच्या जन्माची कथा पण माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळे
तो शब्द जो आहे तो सर यांना त्याच्यातच त्याचं उत्तर आहे. सर यांना काही बोलायचं. हां. मोगलचा राजा जरासंध असतो आणि ते बोलते कंस जे होते राजा तर त्यांचे काहीतरी शास्त्र काहीतरी होते. जरा नावाच्या राक्षसीचा मुलगा आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते मांड्या तुकडे त्यांनी जोडले की नाही, तिने ते दोन तुकडे जोडले आणि म्हणून ते जरासंध झाला आणि त्याचा मृत्यू झाला. त्यावेळेस श्रीकृष्णाने भीमाला सांगितलं होतं एक इकडे टाक आणि इकडे टाक म्हणजे ते एकत्र येणार नाही. सर आता आपल्या गटांकडे वळूया. त्या जास्त उत्सुक आहेत मला वाटतं. शब्दार्थ सांगा. 6 गुण आहे. मोघा मोघा मोघ मोघ हा ठीक. पुढचा दृढ व्रत निश्चय. ठीक. तिसरा निधानम. कल्पक्षयाच्या वेळी सर्व भूत सूक्ष्म रूपात परमेश्वरामध्ये लीन होतात म्हणून ते निधान निधान बीज पावले. सव्वीसाचे गटाचं म्हणजे हे 3 प्रश्न यांचे होते अलग गटाचे होते. सव्वीसाचे गटाचे आता शब्दार्थ सांगा. भूतग्रामम. भूतांचा समूह. भूतमात्रांचा समूह. सर्व प्राणी मात्र. नंतर कृत्स्नम. संपूर्णपणे. तिसरा प्रश्न भूतभृत. म्हणजे भूत उत्पन्न करणारे. जगपालन पोषण करणार. ठीक. पुढचा चैतन्य गट. शब्दार्थ आहेत 6 गुण आहेत. 3 आहेत. शरीरस्थ. ठीक. अविज्ञेयम. आणि तिसरा इंद्रिय गोचर. इंद्रिय गोचर हा इंद्रियांनी काम करणार. ठीक. आता शेवटचं गट. संपदा गट. शब्दार्थ आलोलुप्तम. आलोलुप्तम. होय. नातिमानिता.
ठीक आहे. तिसरा आहू. आहू असं म्हटलं जातं. आता पुढचंच घ्या. जरा आणखी नाही करा म्हणजे आपण पुरुष ओळखा 6 म्हणजे 3 प्रश्न आहेत. मोहिनी. मोहिनी पुरुष ओळखा. पुरुष ओळखा. द्वितीय पुरुष. द्वितीय पुरुष. ठीक आहे. पुढचा मोहिनी शब्द होता. पुरुष याचा कसं आहे याचा पुरुष ओळखण्यासाठी पुरुष ओळखण्यासाठी हा प्रश्न नाही आहे. उत्तम मध्यम प्रथम या प्रकारात उत्तर सांगितले. ते विभक्तीसाठी असेल. हा एका उत्तम पुरुष मुनी हा शब्द सोडून द्या. ठीक आहे. हा शब्द सोडून देऊ. प्रार्थयन्ते. तृतीय पुरुष नाही, उत्तम पुरुष. तृतीय तृतीय. तिसरा शृणु. सांगू शकता. द्वितीय पुरुष. आणि त्यांनी आधी सांगितलं त्याच्या पण इथे एक डिस्कशन आहे. त्याप्रमाणे उत्तम मध्यम आणि प्रथम अशा प्रकारे सांगायचं तर काय सांगता येईल. फारच गरज आहे तुमची इथे कारण खूप मोठं गडबड झालेली आहे जरा. नाही ह्याच्याबद्दल थोडीशी मला स्पष्टता करायची आहे की साधारणपणे महाराष्ट्रातल्या संस्कृत अभ्यासाचा जो विचार केला तर गेले कित्येक वर्ष म्हणजे जवळजवळ 70-80 वर्ष हे आपल्याकडे संस्कृत जे शिकवलं जायचं त्यासाठी आपल्याकडे महाराष्ट्रात वेगळी पद्धत वापरली जायची की जी संस्कृत जे मूळ संस्कृत आहे त्यात अभिप्रेत पद्धत वेगळी होती आणि थोडंसं मॉडर्निटीकडे आधुनिक त्याला स्वरूप द्यावं अशा पद्धतीने भांडारकर पद्धत असंच त्याचं नाव आहे. आपण ज्या भांडारकर वास्तूत असलेलो तर त्या पद्धतीनुसार जसं इंग्लिशमध्ये फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन असं व्याकरणात वापरलं जातं तोच प्रकार संस्कृतमध्ये पण केला तर लोकांना जास्त पटकन समजेल अशा भावनेतून महाराष्ट्रभर संस्कृत व्याकरण असून देखील फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन त्याचा संस्कृत शब्द प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष असं एक प्रथा आपल्याकडे 60-70 वर्ष चालली होती महाराष्ट्रात. पण संपूर्ण भारतभराचा जो विचार केला आणि जगाच्या कानाकोपऱ्यात जिथे कुठे भारतीय म्हणजे भारतीय भाषा, संस्कृत किंवा संस्कृत व्याकरण शिकवलं जातं ते सगळीकडे अजूनही पाणिनीय पद्धतीने शिकवलं जातं. आणि पाणिनी हा आपण म्हणतो की नुसतं संस्कृत भाषेतच नव्हे तर जगातील सर्वात मोठे व्याकरणकार असं आपण त्यांच्याबद्दल म्हणतो. तर ही जी पाणिनी व्याकरणाची पद्धत आहे त्या पाणिनीय व्याकरणामध्ये जी मूळ पद्धत सांगितलेली आहे त्याच्यात उत्तम पुरुष म्हणजे प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष असे शब्द वापरले गेले. हा नाही तर स्पर्धेमध्ये त्यांना आत्ता मार्क देताना परीक्षकांसाठी मी सांगते मार्क देताना ते सध्या आपण ग्राह्य धरू पण मुद्दाम उल्लेख आम्ही प्रश्न विचारताना अशासाठी करतो की हळूहळू लोकांना ते वळण पडावं
सप्तगट उपासते पुरुष होता उत्तम मध्यम आणि प्रथम यांचं लक्ष आहे का ते काय सांगतायत उत्तर काय देत आहे त्यांना प्रश्न विचारलेला आहे उपासते पुरुष होता पुरुष असेल तर तृतीय पुरुष पण यांचं मला लक्षात उत्तम मध्यम आणि प्रथम दुसरा वहाम्यहम प्रथम पुरुष आणि तिसरा मोक्ष असे द्वितीय पुरुष व्याकरणाचा बराच अभ्यास केलेला दिसते चैतन्य पुरुष होता भरता तृतीय पुरुष तृतीय पुरुष उत्तम म्हणजे भरता भरता हा शब्द आहे पुरुष होता ठीक त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे मयी प्रथम पुरुष मयी हा शब्द आहे पुरुषांनी सांगितला आणि तिसरा आहे श्रुणु ठीक पुढचा गट सांगा पुरुष होता प्राप्से प्राप्से द्वितीय प्राप्सी मिळवशी तृतीय पुरुष ठीक पुढचा द्वितीय पुरुष प्राप्सी म्हणतात ना मिळवशी द्वितीय पुरुष म्हणतात तू करता तुमचा प्रश्न अस्ति अस्ति तृतीय पुरुष अस्ति हा विचारला त्यांनी तृतीय पुरुष दिलेला ठीक आहे पुढचा शुचा द्वितीय आता हा एक शेवटचा आपण हे घेतोय शेवटचा राऊंड या गटांसाठी घेतोय आणि तसा सोपा आहे प्रश्न अर्थ सांगा असा आता प्रश्न येणार आहे हा अर्थ सांगा इथे वाक्य दिलेलं आहे आणि एक दिलं जाईल श्लोकाचं काही गट अर्थ सांगा 6 गुण आहेत आणि 2 प्रश्न आहेत अहम ही सर्व यज्ञानां भोक्ता आम्ही सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानाति तद्वै अर्थ सांगा हे जे शेवटी लागली विचार एवढं विचारलंय अहम ही सर्व ज्ञानानं भोक्ता याचा अर्थ काय मीच सर्व ज्ञान आहे आणि यज्ञ या यज्ञ रूपामध्ये मीच भरून राहिलेलो आहे की जो यज्ञ जो आहे त्याच्यामध्ये मीच आहे असं तू समज आणि मला तू माझा आश्रय घेस आता दुसरा भवती धर्मात्मा
पुढचा आता सवयीचा चिकट चाललंय, वेळेत संपवायचं आहे, सारख्या काही करताय, वेळेत संपवा वगैरे. धर्मात्मा होतो, लवकर धर्मात्मा होतो. ठीक, आता तुमचा प्रश्न. सवयीसाठी गटासाठी 3 प्रश्न आहेत. समास ओळखा. समास ओळखा. दृढव्रतः. 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 जरा तिकडे लांबताना खूप नवीन ठीक आहे ना. तो अर्थात तो आपण तो हा म्हणजे राऊंडच पाठ करतो. एकूण 5 प्रश्न आहेत, 10 गुण आहेत त्याला. गीतेच्या 3 अध्यायांची नावे सांगा. 3 अध्यायांची नावं सांगा. कुठलेही 3. आणि 12वा अध्याय भक्ती योग. अगदी बरोबर उत्तर दिलेस. खूप छान. बघायचं तुम्ही इथे शांत बसला होता त्यावेळेला छान. 2 म्हणजे 5 होते त्याचे. त्यांचं असं म्हणणं आहे की 2च फक्त विचारायचे. तर एक झाला. आता दुसरा, पांचाल देशाची राजकन्या कोण? पांचाल देशाची राजकन्या कोण? द्रौपदी. खूप छान. सव्यसाची गट. एका वेळी उत्तर 10 गुण. महिषासुराला कोणी मारलं? महिषासूर मंदिरी देवीने मारलं. हा प्रश्न मुद्दामच भगवद्गीता किंवा महाभारत ह्याच्या बाहेरचा विचारलेला आहे. कारण ह्या सगळ्या कार्यक्रमाचं मूळ त्याची फिलॉसॉफी किंवा त्याच्या मागची मूळ संकल्पना ही आहे की आपल्याला हळूहळू का होईना आपल्याला भारतीय गोष्टींची जाणीव आणि माहिती होत राहावी. म्हणून असे मध्येच छोटे छोटे प्रश्न वेगळे विचारायचे. नेमकं तुमच्याकडे तो प्रश्न आला. आणि भीमाचं दुसरं एखादं नाव सांगा. चैतन्य. स्वर्गारोहण पर्वत शिखर कुठे आहे? स्वर्गारोहण पर्वत शिखर कुठे आहे? हिमालय एवढा मोठा आहे.
नाही पण कैलास पर्वत म्हटलं तर तिबेट हा तिथे ते महाराष्ट्राच्या भूगोलाच्या सरांना विचारूया आपण. काय सांगतात आपले तज्ञ आहेत भूगोलाचे. देशाच्या संदर्भात झालं पण इथं उत्तराचे भागात येतं त्याला भीमटेकडी असं म्हणतात आणि तुम्ही स्वतः पाहिलेले आहे केदारनाथ तिकडे जाताना ते भीमटेकडीचं आहे ते स्वर्गवर्णाचं ते दाखवतात हिमालय आहे पण माझ्याकडे मी जातो अनेक देशांमध्ये पसरलेला आहे. नेपाळ सकट भारतात आहे, नेपाळमध्ये आहे, अरुणाचल प्रदेशात आहे, अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे सिक्कीममध्ये आहे, भूतानमध्ये आहे. असं आपण जो भूगोलाचा नकाशापुढे आणला तर लक्षात येईल. पण आपण कैलासला गेलो तर तिथे स्वर्गद्वार आहे म्हणजे कैलासला जी आपण सुरुवात करतो आणि तिथे ती आख्यायिका सांगितली जाते की या द्वारातून ते गेले आणि तिथे तो पुत्रा जो आहे पुत्रा म्हणून आलेला होता. त्याच्यामुळे यांनी ठरवावा नक्की काय त्यामध्ये लेसर हिमालय, मिडल हिमालय आणि ग्रेटर हिमालय असे एकामागोमाग एक 3 रांगे आहेत आणि ते चढत जाणारे आहेत आणि ते चढत जाणाऱ्या रांगेच्या पलीकडे स्वर्ग तो लोक आहे असं मानलं जातं अशी माझी समजूत आहे. त्यामुळे ते यमद्वार जे आहे ते मात्र कैलास आपण प्रदक्षिणा सुरू करतो तो पॉईंट एक्झॅक्टली तो आहे. हिमालय हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न काय असेल? आता 2 प्रश्न झाले. दोन एक पहिला झाला किरात युद्धात अर्जुन कोणाशी लढला? किरात युद्ध किरात ही एक जमात आहे. किरात अर्जुन युद्ध बरोबर. हो बरोबर आहे. किरात अर्जुन किरात म्हणून शंकर आलेले होते. ठीक